नमस्कार मित्रांनो, आपल्या डीजे फिटनेस झोन या मराठी युट्यूब चॅनल तुमचं सहर्ष स्वागत आहे। मागील काही दिवसापूर्वी आपण एक सिरीज चालू केली होती। त्या सिरीजच्या माध्यमातून आपण पोलीस भरती, आर्मी भरती, इतर सरळ सेवा भरती मधून संघर्ष करून आपले स्वप्न पूर्ण करणाऱ्या जे विद्यार्थी आहेत त्यांची आपण संघर्षमय कहाणी आपण तुमच्या समोर आपल्या सिरीजच्या माध्यमातून घेऊन येत होतो। परंतु काही वैयक्तिक अडचणीमुळे मला गेल्या 3 ते 4 महिन्यामध्ये त्यावर व्हिडिओ बनवायला जमलं नाही। परंतु जेव्हा आपण ते व्हिडिओ बनवत होतो तेव्हा खूप पॉझिटिव्ह रिप्लाय येत होते। त्यानंतर बऱ्याच मुलांना त्यातून काहीतरी पॉझिटिव्ह भेटत होतं आणि त्यांना त्यांच्या संघर्षाला एक वाटचाल भेटत होती। म्हणून आपण आता परत तीच सिरीज कंटिन्यू करणार आहोत। आता आपण व्हिडिओ चालू केले होते किंवा आपण ती सिरीज चालू केली होती त्याच्याबद्दल न जास्त बोलता आपला जो पुढील संघर्ष योद्धा आहे, आमचे मित्र आहेत आणि आमच्या सोबतच त्यांनी पोलीस प्रशिक्षण केंद्र तुर्ची येथून प्रशिक्षण पूर्ण केलं। खरं तर खूप दिवसापासून माझ्या मनामध्ये होतं की त्याची संघर्षमय कहाणी आपण आपल्या युट्यूबचे जे सबस्क्रायबर आहेत, विद्यार्थी आहेत त्यांच्या समोर आणावी, कारण खूपच संघर्षमय कहाणी आहे। कारण आत्ताच्या स्पर्धेच्या युगामध्ये कुठल्याही प्रकारचा क्लास न लावता, कुठल्याही प्रकारच्या अकॅडमी न लावता फक्त जिद्द, सातत्य आणि मेहनत याच्या जीवावर त्यांनी आपलं जे स्वप्न बघितले ते स्वप्न पूर्ण केलं। तर जास्त वेळ न घालवता आमचे मित्र आकाश तिवरे साहेब, कारण त्यांचं कर्तृत्व तसं आहे तर मी त्यांना इन्व्हाइट करतोय। आपल्या वासिंद जवळील एका छोट्याशा गावामधील, गावाचं नाव आहे बावघर, त्या गावातील ते रहिवासी आहेत। तर आपण इंटरव्ह्यूच्या माध्यमातून त्यांची संघर्षमय कहाणी तुमच्या समोर आणणार आहेत, जेणेकरून त्यांना त्यांच्या संघर्षमय कहाणीचा, त्यांच्या अनुभवाचा तुम्हाला फायदा होईल। ओके, तर जास्त वेळ न घालवता आपण त्यांच्याकडे बोलूयात। सर्वप्रथम आकाश, आता आपण तर तू मला आणि मी तुला तर ओळखतच आहेत, पण जे आपले सबस्क्रायबर आहेत किंवा आपले जे व्हिडिओ बघणारे जे प्रेक्षक वर्ग आहेत त्यांना तुझ्या अगोदर एक छोटीशी ओळख करून दे। त्याच्यानंतर आपण इंटरव्ह्यूच्या माध्यमातून तुझ्या जी संघर्षमय कहाणी आहे तिला सुरुवात करूयात। नमस्कार मित्रांनो, मी आकाश तिवरे। मी बावघर या छोट्याशा गावामधून बिलॉंग करतो आणि ते की वाशिंदच्या जे काही ठाणे जिल्ह्यामधलं एक शहरामधलं एक छोटंसं गाव आहे। माझं सांगायचं शिक्षण म्हणजे तर मी ग्रॅज्युएशन कंप्लीट केले BSc मधनं। त्याची छोटीशी ओळख करून दिलेली आहे। तर मित्रांनो, आपण इंटरव्ह्यूच्या माध्यमातून मी त्याला काही प्रश्न विचारेल आणि त्या प्रश्न विचारण्याच्या माध्यमातून आपण त्याची पूर्ण संघर्षमय कहाणी जाणून घेणार आहोत। तर आकाश, तू तुझं गाव सांगितलंस, तुझं नाव सांगितलंस, तुझं शिक्षण सांगितलंस, पण स्पर्धा परीक्षा करावी किंवा पोलीस भरती करावी, स्पर्धा परीक्षा करायला म्हटलं तर बऱ्याच एक्झाम आहेत, मग ती MPSC असू दे, कंबाईन असू दे, राज्यसेवा असू दे किंवा सरळ सेवा असू दे, पण तुला पोलीस भरतीच करावी असं का वाटलं? ते म्हणतात ना की वर्दीचं क्रेज हे प्रत्येकाच्या मनामध्ये, काही जे विशिष्ट माणसं असतात त्यांच्यामध्ये वर्दीचं एक क्रेज असतं, तसं माझ्याही मनामध्ये वर्दीचं क्रेज होतं। आणि ज्यावेळेस मी ग्रॅज्युएशन कंप्लीट केलं त्यावेळेस म्हणजे मला काहीच आयडिया नव्हती पोलीस भरतीविषयी। सो मी PSI ची तयारी चालू केली। जेणेकरून मी कंबाईनचा अभ्यास ज्यावेळेस चालू केला त्यावेळेस कुठली ऍड कधीची गोष्ट आहे, किती वर्षापूर्वी असं? असं साधारण म्हणजे 2020 मध्ये एक प्रकार। 2020 मध्ये म्हणजे ग्रॅज्युएशन 4 वर्षापूर्वी। 2020 मध्ये माझे ग्रॅज्युएशन कंप्लीट झालं आणि तेव्हा मी कंबाईनची तयारी चालू केली। पण ऍड काय त्यावेळेस पडत नव्हती। अभ्यास लॉकडाऊनचा पण कालावधी होता आणि त्याच्यामुळे ज्या ऍड्स वगैरे होत्या त्या पडत नव्हत्या शक्यतो। फक्त पोलीस भरतीच करावी, कारण पोलीस भरती जर कंबाईनची आपण तयारी करायला गेलो तर आपल्याला प्री मेन्स याच्यामध्ये 1.5-2 वर्षाचा कालावधी भेटतो। त्यानंतर ती जर आपण ती प्री आणि मेन्स जर क्वालिफाय झालो, आपण क्लिअर केली, तर आपल्याला ग्राउंड साठी सुद्धा बराच वेळ भेटतो, म्हणजे 1 ते 1.5-2 वर्षाचा कालावधी भेटतो। म्हणजे लॉंग टाइमला जाणारी आहे। त्याच्यामध्ये फक्त तुम्हाला एकदा म्हणजे अभ्यासाचं नंतर ग्राउंडचं नियोजन करून ग्राउंडचं, पण पोलीस भरती अशी आहे की तुम्हाला
अभ्यासासोबत ग्राउंड सुद्धा करावा लागतो आणि कॉम्पिटिशन एवढी आहे का एका जागेसाठी 100 मुलांची स्पर्धा आहे. तर त्याच्यामध्ये तुम्ही कसा असा विचार केला का तुम्ही कंबाईन करणं इकडे कसं ओढले, तुम्ही थोडक्यात सांगा फक्त. तर इकडे वळण्याचा असा उद्देश होता की मी माझ्या घरामध्ये एक थोरला मुलगा आहे. माझ्या पाठी सुद्धा 2 भाऊ आहेत जे की माझ्यापेक्षा छोटे आहेत. सो त्यांचं पण शिक्षण चालू होतं आणि घरची परिस्थिती म्हणजे ते एक प्रकारे मिडल क्लास फॅमिली असं म्हणू शकतो आपण. पण त्यावेळेस ज्यावेळेस ग्रॅज्युएशन कंप्लीट झालं माझं, त्यावेळेस मला म्हणजे लवकरात लवकर एक जॉब पाहिजे होता जे की सिक्युअर असेल. मध्ये माझं ग्रॅज्युएशन कंप्लीट झालं आणि मला एक चांगल्या जॉबची म्हणजे एक सिक्युअर जॉब किंवा लवकरात लवकर जॉब भेटेल अशा एका जॉबची गरज होती. आणि त्यावेळेस मी कंबाईनची तयारी सुद्धा चालू केली होती, कारण की मला PSI एक स्वप्न होतं, PSI व्हायचं आपल्याला. मग माझी तयारी चालू होती आणि भावाचं शिक्षणही कम्प्लीट झालं होतं. सो भाऊ हा पोलीस भरती करत होता, मग त्याला पोलीस भरती करायची आवड होती आणि तो मला म्हणाला की तू पण एकदा पोलीस भरती ट्राय कर, जेणेकरून तुला लगेच जॉब किंवा एक चांगला जॉब भेटू शकतो तुला आणि त्या थ्रू सुद्धा तू पुढे जाऊन ती पोस्ट मिळू शकतो. सो मी सुद्धा विचार केला आणि मी त्याची तयारी चालू केली. माझं ग्राउंड हे नव्हतं सुरुवातीला काहीच, आणि माझा जो छोटा भाऊ त्याचा चांगला ग्राउंड होता. सो त्याचं एक चांगलं मार्गदर्शन मला मिळालं. छोटा भावाचं त्याचं सिलेक्शन झालं का? त्याचं त्यावेळेस असं झालं होतं आमचं की आम्ही एकच फॉर्म भरला होता, सिंगल फॉर्म. काही माहिती नव्हती. आम्हाला काही आयडिया नव्हती डबल फॉर्म सुद्धा भरता येतो. सो आम्ही सिंगलच फॉर्म भरला होता आणि त्याला त्यावेळेस तिथे 2 मार्क्स कमी मिळाले. 2 मार्क्स सिलेक्शन राहिलं. त्यामुळे त्याचं सिलेक्शन राहिलं आणि माझं त्यावेळेस सिलेक्शन झालं. तर बरोबर आहे का म्हणजे भावाकडनं माहिती झालं आणि ऑलरेडी तुमचं स्वप्न होतं, तुम्ही कंबाईनची तयारी करत होते आणि त्याच्यानंतर तुम्हाला माहित झालं का बाबा कंबाईनसाठी थोडासा जास्त वेळ लागू शकतो. पोलीस भरती अशी आहे की आपण कमीत कमी कालावधीमध्ये ते अचीव्ह करू शकतो. म्हणजे तुम्ही घरातले थोरले असल्या कारणाने एक घराला पाठिंबा पण होईल आणि भाऊ पण तयारी करत होता, बरोबर आहे. आणि तुमचं सिलेक्शन झालं आणि भावाचं सिलेक्शन राहिलं. तर तुम्ही 2019-20 चालू केलं आणि त्यानंतर तुमचं सिलेक्शन 2024 मध्ये झालं, म्हणजे 23-24च्या भरतीमध्ये. तर मग ह्या 3 वर्षाच्या कालावधीमध्ये असं तर नाही का तुम्ही ठरवून आले लगेच झालं, बरोबर आहे. तर मग ह्या कालावधीमध्ये तुम्हाला ग्राउंड करत असताना किंवा लेखीची तयारी करत असताना, कारण तुम्ही अगोदरच सांगितलं काही कुठल्याही प्रकारची अकॅडमी लावली नाही, तर सर्वात अगोदर थोडक्यात सांगा का अकॅडमी का नाही लावली आणि अकॅडमी नाही लावली म्हणून तुम्हाला त्याचं नुकसान झाला का काय फायदा झाला आणि त्याच्यानंतर तुम्ही तयारी कशी केली थोडक्यात सांगा आम्हाला. तर सुरुवातीला ज्या वेळेस मी ग्राउंडची तयारी चालू केली त्यावेळेस जी रनिंग असते आपली 1600 मीटर, तो पहिला आमचा पर्पज असा होता की मी माझा स्टॅमिना बिल्ड करेन. मग त्या उद्देशाने आम्ही लॉंग रनिंग करत होतो. सो त्या थ्रू आम्हाला एक चांगला रिझल्ट असा मिळाला, कारण आमच्यामध्ये एक होती गोष्ट ती म्हणजे कन्सिस्टन्सी, सातत्य. कारण की ती गोष्ट जी आहे ती आम्ही रोज करायचो. रोज म्हणजे आमचा एक वीकली शेड्यूल फिक्स असायचा. मग तो भावाने तयार केला होता आणि भावाचा एक जो मित्र होता तो आर्मी भरती करत होता, त्याने एक तयार केला होता. त्यांचं नाव काय ते आर्मी करत, कारण तुम्ही त्याचा 2दा उल्लेख केला. तर त्याचं नाव संदीप विषय. तो मुंबई ड्रायव्हर मध्ये सिलेक्शन झालं त्याचं. मुंबई ड्रायव्हर मध्ये म्हणजे 2023-24च्या भरतीमध्ये मुंबई ड्रायव्हर मध्ये सिलेक्शन झालं. तर त्यांनी 2 वेळा त्यांनी हे केलं. जर तुम्ही हा व्हिडिओ बघत असाल किंवा बघणार असाल किंवा तुमच्यापर्यंत पोहोचला तर मी तुम्हाला सुद्धा कॉंग्रॅच्युलेशन करतो. कारण आपण कोणाला तरी आपली सांगणं मी असं केलं मी तसं केलं आणि दुसऱ्या माणसांना आपल्याबद्दल असा उल्लेख करणं ही खूप अभिमानाची गोष्ट आहे. म्हणून तुम्हाला माझ्याकडनं खूप खूप अभिनंदन तुमचं. आणि इथंच सीमित न राहता पुढं सुद्धा तुम्ही वाटचाल करावी एवढ्या तुम्हाला शुभेच्छा. तर ओळख आपण परत आपल्या मुद्द्याकडं. तर हे तर तुम्ही सांगितलं का तुम्हाला अशा अडचणी आल्या, त्याच्यानंतर तुमचा शेड्यूल असा फिक्स होता. पण जर तुम्ही तुमच्या कॉम्पिटिशन मध्ये तुमच्या स्पर्धेमध्ये जे अकॅडमी करतायत, बरोबर आहे, तर पोलीस भरती म्हटलं म्हणजे ग्राउंडची तयारी करावी लागते, त्याच्यानंतर लेखीची तयारी करावी लागते, बरोबर आहे. तर मग तुम्हाला तेव्हा जेव्हा तुम्ही शेड्यूल बनवत होते किंवा तुम्हाला सुरुवातीला तर तुम्ही बोलले का एवढा खास रिझल्ट येत नव्हता ग्राउंडचा, तर मग तेव्हा तुम्हाला काय वाटत होतं का नाही आपण यांच्याशी फाईट करू शकू, असं काय तुम्हाला वाटलं होतं का?
म्हणजे जी मुलं अकॅडमी करतायत किंवा जे सातत्याने वाटचाल करतायत, त्यांचा स्कोर चांगला येतो, तो ग्राउंडचा असू दे, लेखीचा असू दे, मग तुम्हाला तेव्हा वाटलं का आपण याची अशा पद्धतीने स्पर्धा करू शकतो? जर ती गोष्ट बघायची झाली तर आपल्याला माहित आहे पोलीस भरतीचं ग्राउंड 50 मार्क्सचं असतं बरोबर. आणि त्याच्यामध्ये फिक्स मार्क्स दिलेले असतात तुम्हाला टायमिंग नुसार. सो आम्ही ज्या वेळेस 1600 मीटरची प्रॅक्टिस करत होतो त्यावेळेस आम्हाला एक अंदाज आला होता की नाही आपला 1600 मीटर बसतो. म्हणजे नाही आउट ऑफ, आमचा तो टार्गेटच नव्हता का आउट ऑफ मारायचे आम्हाला 1600 मीटर, कारण की आम्हाला माहित होतं की आम्हाला क्वालिफाय व्हायचे चांगले मार्क्स घेऊन, तेवढे पण आउट ऑफ नाही मिळवायचे असं काही एवढा हेतू नव्हता आमचा. तर ठीक आहे 5:30 तर 5:30 ठीक आहे, म्हणजे 5:30 किंवा 5:25 हा आमचा टार्गेट होता 1600 मीटरचा. सो आम्ही त्याच्यामध्ये जास्त वेळ नाही वाया घालवत बसला आमचा. आमची ताकद जी आहे ती 100 मीटर असेल किंवा गोला असेल त्याच्यामध्ये लावली. आणि 1600 मीटरला 2च मार्क्स कट होते हे माहित होतं आम्हाला. सो त्या उद्देशाने आम्ही आमचा ग्राउंडचा रिझल्ट म्हणजे सेल्फ ग्राउंड रिझल्ट चेक केला. सो त्यावेळेस आम्हाला माहित झालं की नाही आपण बसतो, क्वालिफाय होऊ शकतो म्हणजे चांगल्या प्रकारे. आता तुम्ही तुमची तयारी सांगितली, त्यानंतर सिलेक्शन झालं, तिथपर्यंत सुद्धा आपण पोहोचलो. पण जेव्हा तुम्ही तयारी करत होते तर तयारी करण्यासाठी ग्राउंड आपला 50 मार्काचा असतो, बरोबर आहे. त्यात 3 इव्हेंट असतात, 100 मीटर आहे, गोळाफेक आहे आणि 1600 मीटर आहे. तर त्यासाठी ठराविक एक मैदानाची आवश्यकता असते, कारण बऱ्यापैकी जवळजवळ 90% ग्राउंड हे मैदानावर होतात आणि सर्कलमध्ये होतात. ओके, तर त्यासाठी सर्कलमध्ये सराव करण्याची गरज असते. आणि त्याच्यानंतर आपला गोळाफेक झाला, त्यासाठी आपल्याकडे गोला असणे आवश्यक आहे, 100 मीटरचा ट्रॅक असणे आवश्यक आहे. ओके, तर मग त्याची तुम्ही पूर्तता कुठून केली किंवा तसा प्रॅक्टिस तुम्ही कसं करत होते किंवा तसा तुमचा शेड्यूल कसा होता दिवसाचा मैदानीचा? तर आमच्या गावात शेजारी एक क्रिकेटचं मैदान होतं आणि ती आम्हाला जागा चांगली वाटली. आम्ही तिथे एक ट्रॅक बनवला छोटासा, जेणेकरून आमची तिथे 1600 मीटरची प्रॅक्टिस होईल आणि डेली रनिंग होईल. कधी कधी आम्ही रोडवरती लॉंग रूटसाठी किंवा लॉंग रनिंगसाठी जात होतो वीकली म्हणा. आणि आमचा शनिवारचा शेड्यूल असा असायचा की आम्ही हिल मारायचो, हिल वर्कआउट करायचो. सो त्याच्यामुळे आम्हाला एक चांगला असा रिझल्ट मिळाला 1600 मीटरसाठी. त्यावेळेस आमचा टायमिंग म्हणजे 5 ते 4 आतमध्ये लगभग येत होता. ओके, आणि मग मैदानीची झाली, समजा मैदानीची सांगितली, तुम्हाला एक ग्राउंड भेटला आणि त्याची गोळा तर तुमचा स्वतःचा होता, बरोबर आहे, तुम्ही बिलून तयारी करायची. तर तुमचा लेखीचा कसं काय नियोजन असायचं आणि त्यासाठी तुम्ही कुठली पुस्तकं वापरली किंवा कुठली पुस्तकं आहेत ती आपल्या प्रेक्षक जे विद्यार्थी आहेत, खास करून आपली पोलीस भरती करणारे, आर्मी भरती करणारे किंवा जे भरतीची तयारी करू इच्छितात, ज्यांची नुकताच 12वी झालेली आहे किंवा काहीतरी काम करतायत आणि त्यांना असं वाटतंय की आता मी करू शकतो, आणि तेच आपले सबस्क्रायबर आहेत, आपला प्रेक्षक वर्ग आहे, बरोबर आहे, आणि त्यांना फायदा झाला पाहिजे, तुमच्या अनुभवाचा फायदा झाला पाहिजे, म्हणून आपण ही सिरीज चालू केलेली आहे. तर मग कुठली पुस्तकं होती ती बुक लिस्ट आणि त्याचं तुम्ही नियोजन कसं केले ते थोडक्यात सांगा आपल्या प्रेक्षक वर्गाला. तर GK जो असतो आपल्या पोलीस भरतीच्या पेपरमध्ये, तो एक टर्निंग पॉइंट वाला विषय असतो नाही का. सो त्याच्यावरती जर तुमची चांगली कमांड असेल तर तुम्ही एक हमखास तिथं एक चांगल्या स्कोअरमध्ये, इतरांच्या पेक्षा चांगल्या स्कोअरमध्ये येऊ शकता. कारण की तो असा विषय असतो ज्याच्यामध्ये इतरांना त्याविषयी जास्त नॉलेज नसतं कदाचित असं. तर त्यासाठी मी नोबेलचं जे सामान्य ज्ञान होतं, जे की पोलीस भरतीसाठी किंवा कंबाईनसाठी, ते सुद्धा एक चांगलं एक ऑप्शन तुम्हाला ठरू शकतं. सो ते मी वापरत होतो. आणि मॅथ्ससाठी जर सांगायचं झालं तर कोकिला प्रकाशनचं ते, आणि एक पंढरीनाथ राणे, ते सुद्धा चांगलं आहे. म्हणजे तुम्ही दोन्ही रिपर करू शकता. पंढरीनाथ राणे मधलं असं आहे की त्याच्यातले क्वेश्चन आहे ते जसे तसे पडतात. आणि जर आपलं हे मराठी व्याकरणचं जर बोलायचं झालं तर बालासाहेब शिंदे या सरांचं तुम्ही पुस्तक रिपर करू शकता. ठीक आहे, तर म्हणजे कोकिला प्रकाशन, बालासाहेब शिंदे, त्याच्यानंतर नोबेल GK, बरोबर आहे. तर आपण आपल्या चॅनलवर पण अशीच एक बुक लिस्ट बनवली आहे, सिमिलरच आहे, जवळजवळ 99% सेमच आहे. तो व्हिडिओ एकदा बघा, तुम्हाला त्याची माहिती भेटून जाईल. तर आपले जे मेजर आहेत त्यांनी सांगितले तुम्हाला की ही पुस्तकं वापरली ना मला असा फायदा झाला, त्यांनी ग्राउंडचं सुद्धा नियोजन केलंय. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे की कुठल्याही प्रकारचा क्लास न लावता, कुठल्याही प्रकारची अकॅडमी न लावता, ते सुद्धा पहिल्याच प्रयत्नामध्ये त्यांनी यश प्राप्त केलेलं आहे. ओके, तर हे सर्व झालं. तर याच्यामध्ये महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही 2019-20 ला सुरुवात केली, 2023-24 ला तुमचं सिलेक्शन झालं, जवळजवळ 3.5 ते 4 वर्षाचा कालावधी गेला. तर प्रत्येक स्पर्धा परीक्षा करणाऱ्या मुलाला किंवा प्रत्येक स्पर्धा परीक्षा किंवा सरळ सेवा असू दे किंवा पोलीस भरती, आर्मी भरती, तर त्याला
बऱ्याच संकटांना सामना करावा लागतो. मग ती इंजुरी असू दे किंवा नातेवाईक मित्रपरिवार यांचं टोमणे असू देत, कारण अशा सिच्युएशन मध्ये जास्त वेळ कोण साथ देत नाही. जे आपल्याला साथ देतात तेच नंतर आपल्याला नाव ठेवावं लागतं. तर असं तुमच्या बाबतीत काय झालं होतं का? हा, म्हणजे नातेवाईक बोलायचे की कधी जॉबला लागतो काय, आता झालंय तुझं शिक्षण पूर्ण, मग काय कामाला लागतो की नाही, असंच फक्त अभ्यास करत राहायचं असं वगैरे, ते असं चालू असायचं. आणि ठीक आहे, म्हणजे ते असतं आपलं संघर्षाचा एक काल. त्यावेळेस आपल्याला स्वतःला एक कन्सिस्टन्सी ठेवायला लागते, स्वतःच्या गोल्स वरती फोकस राहायला लागतो, स्वतःवरती विश्वास ठेवायला लागतो खास म्हणजे. बस एवढं. ओके. तर प्रत्येकाच्या लाईफ मध्ये होतं, पण तुम्ही तेव्हा स्वतःला स्थिर कसं ठेवलं, स्टेबल कसं ठेवलं? त्याच्याकडे लक्ष द्यायचं नाही किंवा तुमचं थोडंसं डायव्हर्शन व्हायचं का? किंवा ह्या संघर्षाच्या कालावधीमध्ये जेव्हा आपण भरती तयारी करत असतो तर त्याच्यामध्ये असं सुद्धा होतं का नाही आता सोडून द्यावं, आपल्यात काही होत नाही, कधी कधी आपण निगेटिव्ह होतो, तर असं तुमच्या बाबतीत काही झालं होतं? तसं म्हणायचं झालं नेगेटिव्हचं तर तसं काही एवढं जास्त नव्हतं, कारण की माझ्या फॅमिलीचा फुल सपोर्ट होता मला. कारण की माझ्या फॅमिलीचा विश्वास होता, वडिलांचा खास तर. ते बोलत होते नाही तुला जे वाटतंय ते कर, तुला कुठल्या क्षेत्रात जायचे तू तू ठरव म्हणजे. आणि त्या उद्देशाने माझा त्यावेळेस 10th मध्ये फर्स्ट आलतो मी आमच्या हायस्कूलमध्ये. सो वडिलांचा एक विश्वास भेटला होता मला, त्याचा एक चांगला फायदा आला असं म्हणायचं झालं म्हणजे त्या उद्देशाने. नक्कीच. तर घरचा सपोर्ट खूप चांगला होता असं तुमच्या बोलण्यातून स्पष्ट होतंय. तर अशी म्हणजे प्रत्येकाच्या लाईफमध्ये जसं आपल्यावर टीका टिप्पणी करणारे लोक असतात, तसे सपोर्ट करणारे आपल्या वाईट काळामध्ये साथ देणारे लोक सुद्धा असतात. तर आपण आपण असं विचार करतोय की नाही, त्यांचं नाव घेऊन किंवा त्यांचं आभार व्यक्त करून मला त्यांनी माझ्यावर जे उपकार केलेत किंवा मला साथ दिलेत त्याची परतफेड करायची नाहीये. तरी पण मी आवर्जून आपल्या चॅनलवर, कारण आपला प्रेक्षक वर्ग आहे, तुमच्या पाठीशी उभे राहणारे जे असतील ते सुद्धा आपले प्रेक्षक वर्ग असू शकतात किंवा त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचणार आहे. तर त्यांना तुम्ही कशा प्रकारे म्हणजे किंवा त्यांचं नाव घेऊन तुम्ही नक्कीच केलं तर त्यांना सुद्धा खूप छान वाटेल. तर असं कोण होतं का त्यांनी तुम्हाला तेव्हा सपोर्ट केला किंवा मार्गदर्शन केलं किंवा त्याचा मोलाचा सहकार्य लाभलं किंवा मोलाचं मार्गदर्शन लाभलं, असे कोण होते? सगळ्यात महत्वाचं मुलाचं मार्गदर्शन जे लाभणार आहे ते म्हणजे माझे आई वडील. म्हणजे त्यांचा एवढा विश्वास होता ना माझ्यावरती, म्हणजे तेच मला फुल सपोर्ट होता. त्याच्यामुळे मला काही तसं. आणि इतर गोष्टींचा म्हणजे माझं एक संदीप विषय नावाचा मित्र आहे तो झाला, आणि माझा एक छोटा भाऊ. आणि म्हणजे असं आम्ही 3 जण मिळून जी प्रॅक्टिस केली, सेल्फ प्रॅक्टिस, त्याच्यामध्ये आम्ही काय करायचो, आमची कुठं चुका होतात जास्त करून, आमचे कुठं मार्क्स जातात, या छोट्या छोट्या गोष्टीकडे आम्ही लक्ष देत होतो आणि प्रत्येक वेळेस त्या चुकांवरती आम्ही काम करत होतो. एखादा स्वप्न बघितलं किंवा एखाद्या परीक्षेची तयारी करायचं ठरवलं आणि लगेचच आपल्याला जाऊन 5 महिन्यात 6 महिन्यात वर्षभरात आपल्याला यश प्राप्त झालं असं तर कधी होत नाही. प्रत्येकाचा टाइम झोन वेगवेगळा असतो. तर तुमची जे आता तुम्ही मुंबई लोहमार्ग पोलीसमध्ये भरती झालात ती तुमची पहिलीच एक्झाम होती का? कारण तुमच्या बोलण्यातून मला समजलं की तुम्ही आणि तुमच्या भावाने एकच फॉर्म भरला होता, म्हणजे तुम्हाला स्पर्धा परीक्षेबद्दल किंवा पोलीस भरतीबद्दल इतकं काही डेप्थ मध्ये माहिती नव्हतं. तर मग तुम्ही त्याच्या अगोदर कुठली एक्झाम दिली होती का, त्याच्यामध्ये तुम्हाला अपयश आलं होतं किंवा फॉर्म भरले होते का कुठले? तर त्यावेळेस फक्त एकच फॉर्म भरला होता, आम्हाला काहीच आयडिया नव्हती. इतर म्हणजे पोलीस भरतीची आयडिया आलती त्यावेळेस. मग त्यावेळेस आम्ही एकच फॉर्म भरला होता, इतर काही त्यावेळेस ऍड काही जास्त आल्या नव्हत्या, कारण की तो करोनाचा पिरियड जस्ट निघून जाणार होता आणि ही पोलीस भरतीची एक मोठी ऍड येणार होती. सो आम्ही डिसाईड केलं की ठीक आहे, यावेळी पोलीस भरतीच आपण 100% देऊ एकदम पोलीस भरतीसाठी. आणि ठरवलं होतं की एकच द्यायची भरती, जास्त काही नाही, एकच भरती द्यायची होती. सो त्या उद्देशाने आम्ही 100%, मी माझं 100% प्रयत्न लावले होते. आणि कितीतरी आपल्याला कॉन्फिडन्स असला, आपली कितीतरी तयारी असली, पण शेवटच्या क्षणापर्यंत जोपर्यंत आपला ग्राउंड होत नाही, जोपर्यंत आपला लेखी होत नाही आणि जोपर्यंत टोटल त्याचे मार्क येत नाही, तोपर्यंत आपण कोणीच सांगू शकत नसतो, कोणाचा इतका कॉन्फिडन्स नसतो की मी 100% भरती होणार आहे. तर तुमचा कॉन्फिडन्स तेव्हा कसा होता? सो असं सांगायचं झालं म्हणजे मला ग्राउंडला काही रेल्वेला तेवढं चांगलं मार्क्स मिळाले नव्हते, पण लेखीला मला 90 स्कोर आला होता माझा. आणि त्यावेळेस मला पण एवढं फिक्स माहित नव्हतं की माझं सिलेक्शन होईलच किंवा नाही, आणि मी माझी तयारी चालूच ठेवली होती दुसऱ्या एक्झामची.
तर त्यावेळेस माझ्या जो सर्वात लहान भाऊ होता त्याला त्याच्या मित्राचा फोन आला होता. तर त्याने सांगितलं की तुझ्या दादाचं सिलेक्शन झालंय रेल्वेमध्ये. ओके. सो मला काही आयडिया नव्हती हम्म. की त्यावेळेस लिस्ट लागली तेव्हा. ओके. आणि मग तोच म्हणजे झालं एक चांगलं. बरोबर आहे मित्रांनो. तर आपण ज्यांना जसा साजेसा प्रश्न विचारला होता त्यांनी त्याचं प्रमाणे उत्तर दिलं. कारण स्पर्धा परीक्षा त्याला म्हटलं जाते, कारण त्याच्या कुठल्या प्रकारची गॅरंटी नसते. पण त्यांच्या सांगण्यातून एक संदेश त्यांनी दिलेला आहे. कारण आपण आपले 100% द्या, आपण आपले प्रयत्न चालू ठेवा आणि म्हणजे आपण कर्म करत राहा, फळाची अपेक्षा करू नका. तुमचे कर्म चांगले असतील, तुमचे तुम्ही प्रयत्नवादी असाल, तुमचे 100% जर प्रयत्न असतील तर 100% तुम्हाला यश भेटणार आहे. त्यांनी त्या एक्झामची भरती दिली. त्यांना चांगला ग्राउंडला काही चांगला स्कोर आला नव्हता, पण रिटर्नला त्यांना 90+ स्कोर आला होता. थोडाफार आशा होती, तरी पण त्यांनी आशावादी राहून पुढील एक्झामची तयारी चालू ठेवली आणि त्यांना त्यांच्या मित्राकडून किंवा त्यांच्या भावाकडून समजलं की तुमचं सिलेक्शन झालेलं आहे. ओके. तर मग आता बऱ्यापैकी आपण मुद्दे कव्हर केलेले आहेत. तर आपण जे तिवरे मेजर आहेत, आमचे चांगले सहकारी मित्र आहेत, आम्ही एकाच पोलीस स्टेशनमध्ये काम करतोय. तर त्यांना मी एक विनंती करतोय का जे आपला प्रेक्षक वर्ग आहे त्यांना जाता जाता एक मोलाचं मार्गदर्शन करावं आणि त्यांनी 2 शब्दात त्यांना त्यांच्या जेव्हा जे प्रयत्न करतायत किंवा पोलीस भरती असू दे, आर्मी भरती असू दे, त्याच्यामध्ये काहीतरी फायदा होईल असे काही पॉईंट सांगावे. ते अभ्यासासंबंधी असू दे, ग्राउंड संबंधी असू दे, किंवा लेखी आणि ग्राउंड झालं म्हणजे सिलेक्शन होतंय तर त्याच्यासाठी सातत्य खूप गरजेचा असतो, त्याच्यासाठी संयम खूप गरजेचा असतो. ह्या गोष्टी सुद्धा त्यांच्या आपल्याला संघर्षामधून जाणवलेल्या आहेत. तर त्यांनी 2 शब्दात त्यांना आपल्या जे प्रेक्षक वर्ग आहेत, आपले विद्यार्थी आहेत किंवा पोलीस भरती, आर्मी भरती किंवा सरळ सेवेची तयारी करणारे विद्यार्थी आहेत, त्यांना मार्गदर्शन करावं. तर थोडक्यात सांगायचं झालं म्हणजे आपण आपल्यापेक्षा आपल्याला चांगलं कोणीच ओळखत नाही. आपल्या स्वतःला आपल्यापेक्षा कोणीच चांगलं दुसरं ओळखत नाही. जरी आपले गुरु जरी असतील, परंतु आपल्या ज्या चुका असतात ना त्या आपल्याला लगेच कळत असतात आणि त्यावेळेसच त्या सुधारण्याचा प्रयत्न करायचा. कारण की वेळ ही आपल्याकडे जास्त नसते. आता बघाल तर तुम्ही कॉम्पिटिशन खूपच वाढलेली आहे आणि तुम्हाला तुमच्याच चुकांवरनं समजत असतं की तुम्ही नक्की त्या ट्रॅक पर्यंत, त्या टार्गेटच्या जवळ कितपर्यंत पोहोचलेलात. हे तुमच्या स्वतःच्या जे तुम्ही डेली अभ्यास करता किंवा डेली रनिंग करता, ग्राउंड करता, त्याच्यावरून तुम्हाला समजत असतं. सो ज्या तुमच्याकडनं चुका होतात, कमी मार्क्स पडणे किंवा ग्राउंडला कमी मार्क्स पडणे, तर ते का होतं आणि तुम्ही जर त्या परत त्याच जर चुका करत असाल ना तर मग हे कुठेतरी मुश्किल आहे की तुमचं सिलेक्शन होईल. सो त्या जास्तीत जास्त अवॉइड करण्याचा प्रयत्न करा आणि त्या तिथल्या तिथं त्यांचं तोडगा लावण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून तुम्हाला लवकरच तुमच्या यशापर्यंत पोहोचता येईल. सुरुवातीला जेव्हा तुम्ही तुमचं नाव सांगितलं, त्याच्यानंतर प्रश्न विचारल्यानंतर तुम्ही सांगितलं का मला पोलीस भरती करावं असं काय माझं इंटेन्शन नव्हता, पण माझ्या भावाने सांगितलं, त्याच्या मित्राकडून समजलं का पोलीस भरती अशी आहे की कमीत कमी कालावधीमध्ये आपण अचीव्ह करू शकतो. पण त्याआधी तुम्ही कंबाईची तयारी करत होते आणि तुमचं स्वप्न होतं PSI व्हायचं. तर मग आता तुम्ही ट्रेनिंग पूर्ण करून 9 महिन्याची जे खडतर प्रशिक्षण असतं ते पूर्ण करून तुम्ही आपल्या कामावर रुजू झालेले, तुम्हाला पोलीस स्टेशन सुद्धा भेटलेलं आहे. मग पोलीस स्टेशनचा व्याप आणि त्याच्यानंतर जो तुम्ही बघितलेलं स्वप्न, याच्यामध्ये काही तडजोड करावी लागते का तो अभ्यास चालूच आहे, कसं काय? तसं बघायला गेलं तर 24 तास हे प्रत्येकाच्या हातामध्ये असतं. सो ते आपल्या हातामध्ये आहेत की आपण ते आपल्या किती स्वप्नांसाठी देतो. बरोबर. जेवढं तुम्ही तुमच्या वेल ते किती पण काढू शकता तुम्ही दिवसातून. असं काय नाही की मला वेलच नाही भेटला, तुम्हाला वेल भेटतो. जर तुम्हाला तुमचं स्वप्न दिसतंय म्हणजे तुम्हाला वेल भेटतोय एक प्रकारे सांगायचं झालं तर. सो वेल हा निघतोय बरोबर जर तुम्हाला आवड असेल तर, नाहीतर मग नाही निघत जर आवड नसेल तर. ओके. तर त्यांनी एकदम मोजका शब्द सांगितलं का तर आवड असेल तर सवड निघते. आणि जर तुम्ही फक्त भाऊ करत असाल की मी हे करतो, मी ते करतो, मला वेल भेटत नाही, तर असं काही नसतं मित्रांनो. जर तुम्हाला खरंच करायचंय तर तुम्हाला ते मिळवण्यापासून तुम्हाला कोणच रोखू शकत नाही. थोडासा कालावधी लागू शकतो. अशी बरीच उदाहरणं आहेत का त्यांनी खूप खडतर परिस्थितीतून मार्ग काढत आपले स्वप्न पूर्ण केलेले आहेत. तर आपले सहकारी मित्र तिवरे मेजर यांना आपण आपल्या जी विनंती केली आपल्या युट्यूब चॅनलवर, त्यांची संघर्षमय कहाणी सांगण्यासाठी जी विनंती केली आणि त्यांनी त्वरित आपल्याला रिप्लाय दिला, त्वरित आपल्याला होकार दर्शवला आणि त्यांनी येऊन आपल्या चॅनलवर त्यांची इंटरव्ह्यू दिली, त्याबद्दल
त्यांचं खूप खूप धन्यवाद. आणि त्यांनी इथपर्यंतच तुमच्यात पॉवर आहे, तुमच्यात हुशारी आहे आणि तुमच्यात पॅशन आहे ते करण्याची, तुमचं स्वप्न आहे का मला PSI बनायचंय, तर आपल्या DJ फिटनेस झोन या युट्यूब चॅनल तर्फे तुम्हाला त्यासाठी खूप खूप शुभेच्छा. तुम्ही इथपर्यंत सीमित न राहता पुढे खूप खूप प्रगती करावी हीच आपली मनापासून इच्छा आहे. आणि नक्कीच तुम्हाला मी आजच सांगतोय, जो आपण तुमचा आता तुम्ही पोलीस अंमलदार पदी कार्यरत आहात, तुम्ही अभ्यास सुद्धा करत आहात, तरी मी तुम्हाला परत सांगतोय का जेव्हा तुम्ही PSI व्हाल, जेव्हा तुमचं सेकंड स्वप्न पूर्ण होईल, तेव्हा पण आपल्या चॅनलवर तुम्ही मुलाखत द्यावी, एवढीच फक्त तुम्हाला विनंती करतोय. नक्कीच तो क्षण लवकरात लवकर यावा अशी माझी सुद्धा इच्छा आहे. बस. ओके, विश यू ऑल द बेस्ट. आणि वन्स अगेन थँक्यू. कारण तुमच्या ज्या संघर्षमय कहाणी आहे ती तुमच्यापर्यंत म्हणजे कालपर्यंत तुमच्यापर्यंत फक्त मनात राहिली होती, आज ती प्रेक्षकांसमोर आली, आज जगासमोर आली. कारण आपण जो संघर्ष करतो मित्रांनो, आपलं जर एखाद्या लिस्टमध्ये नाव आलं, आपलं स्वप्न पूर्ण झालं, म्हणजे एखादं आपण जे ठरवलेलं स्वप्न, मग ते भरतीचं असू दे किंवा एखादा कोर्स पूर्ण करण्याचा असू दे किंवा एखादा बिझनेसमध्ये पडण्याचा, सक्सेस होण्याचा असू दे, ते झाल्यानंतर लोक 4 दिवस आपल्याला नाव काढतात, 4 दिवस चांगलं बोलतात, त्याच्यानंतर 4 दिवसानंतर लोकांच्या समोर दुसरा विषय असतो, मग तो चांगला असू दे किंवा वाईट असू दे. म्हणून जर आपण संघर्ष केलाय ना, तर आपण बोललो पाहिजे, जगासमोर येऊन बोललो पाहिजे. उत्तरित प्रश्न विचारतोय का तुमच्या सर्व बोलण्यावरून, की आपण जी चर्चा केली त्याच्यामधून समजलं की तुम्ही कुठल्या प्रकारची अकॅडमी लावली नाही, कुठल्या प्रकारचा क्लास लावला नाही, तर त्याचे नुकसान सुद्धा असतात. तर मग जेव्हा तुम्ही पेपर द्यायला गेले किंवा तुम्ही जेव्हा आपली लास्ट एक्झाम असते तेव्हा पेपर द्यायला गेले, तर तेव्हा तुम्हाला काही अडचणींना फेस करावं लागलं का? किंवा जर खरंच अकॅडमी लावली असती किंवा पेपर सॉल्व्ह केले असते तर हे प्रॉब्लेम्स आले नसते, असे तुम्हाला काय वाटलं का? फर्स्ट ऑफ ऑल ग्राउंडच्या बाबतीत जर बोलायचं झालं ना, तर ज्यावेळेस मी 1600 मीटर मारत होतो, त्यावेळेस माझा जो 1600 मीटरचा टायमिंग होता तो 5:31 पॉईंट समथिंग काहीतरी 75 असं काहीतरी आलं. सो त्यावेळेस जरा मी घाबरलो होतो, कारण बोललो होतो माझा टार्गेट होतं की 5:30च्याच 5:25 पर्यंत तरी म्हणजे तो टार्गेट होता, त्या उद्देशाने मार्क मिळवायचे. पण ते जेव्हा कळाले मला 2 मार्क्स गेलेच आपले, मग त्यावेळेस थोडा वाईट वाटलं होतं. पण त्यावेळेस मी मला स्वतःला स्टेबल केलं की पुढचे मार्क्स आहेत आपल्या हातामध्ये. त्यावेळेस स्वतःला स्टेबल केलं आणि गोला वगैरे चांगला टाकला आणि 100 मीटर सुद्धा चांगलं मारलं. आणि जर पेपर विषयी जर बोलायचं झालं तर आम्हाला जास्त काही एक्सपिरियन्स नव्हता की असं खुर्ची चेअर्स वरती बसवतात आणि आपला पेपर घेतात, कारण त्यावेळेस आपला पेपर हा चेअर्स वरती बसून झाला. आणि आम्हाला मस्त सवय झाली ती फॅन खाली बसून टेबल खुर्ची लावून पेपर सोडायची. आणि आम्ही लवकरच गेलो होतो पेपर सोडवायला त्यावेळेस. सो त्यावेळेस आम्ही जो तिथे वेळ थांबलो, तेवढा वेळ थांबलो तिथे पेपर देण्यासाठी. त्यावेळेस भूक सुद्धा खूप लागली होती सांगायचं झालं म्हणजे. सो एक मेंटली एक प्रेशर थोडं त्यावेळेस तयार झालं होतं. आणि मला ग्राउंडला काही जास्त मार्क्स मिळाले नव्हते, त्याच्यामुळे मला चांगला स्कोर करायचा होता लिखीला. सो ते एक डिप्रेशन होतं मनामध्ये. सो त्यावेळेस खूप चुका आल्या पेपरमध्ये, म्हणजे अनगिनत चुका आल्या असं म्हणायचं झालं तर, कारण पेपर तेवढा सुद्धा कठीण नव्हता. पण ते म्हणतात ना की ज्यावेळेस तुमचं माइंड हा स्टेबल नसतो त्यावेळेस तुम्हाला येणारा पण प्रश्न तुम्ही चुकून जाता. सो त्या गोष्टीकडे जरा फोकस करा स्वतःच्यावरती. ज्यावेळेस तुम्ही डिप्रेशन मध्ये असता, जास्तीत जास्त ते अवॉइड करण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून तुमचं माइंड हे स्टेबल राहील. कारण की जेव्हा तुमचं माइंड स्टेबल राहतं ना, तेव्हा तुम्हाला न येणारी उत्तर सुद्धा येऊ शकतात. सो तर मित्रांनो तुम्ही बघू शकता, कारण त्यांनी त्यांच्या लाईफमध्ये एक्सपिरियन्स केलेला, कारण त्यांनी चुका केल्या, प्रत्येक वेळी आपण चुका करावं त्यातून काहीतरी सुधारावं. कारण जो स्वतःच्या चुकांतून शिकतो तो हुशार असतो आणि तो दुसऱ्यांच्या चुकांतून शिकतो तो ज्ञानी असतो. म्हणजे त्यांनी ज्या चुका केल्या त्या तुमच्या लाईफमध्ये होऊ नये. म्हणजे काय का जेव्हा तुम्ही जर तुमची ऐपत नसेल क्लास लावण्याची, अकॅडमी लावण्याची, पण जेव्हा तुम्ही परीक्षेला सामोरे जाणार असता त्याच्या अगोदर कमीत कमी 1 महिना अगोदरपासून जसा पेपरला जो सीन असतो, म्हणजे काय तर कधी कधी तुमच्या ग्राउंडवर पेपर घेतले जातात, मग तुम्हाला खाली बसवलं जातंय, कधी चेअर्सवर बसवलं जातंय, कधी कधी जर जास्त संख्या असेल तर ते क्लासरूम मध्ये घेतलं जाते. मग त्या वातावरणाची तुम्हाला सवय असली पाहिजे. बऱ्यापैकी पोलीस भरतीचे पेपर हे दुपारच्या दरम्यान घेतले जातात, 2 वाजता होतात, 3 वाजता होतात. त्या टायमिंगचा तुम्हाला सवय असली पाहिजे. कधी कधी ग्राउंड
कधी कधी नाही तर बऱ्यापैकी तुमचा ग्राउंड किती वाजता येईल ते सुद्धा तुम्हाला माहिती नसतं. कारण कधी सकाळी होतो, 6 वाजता सुद्धा होतो, 7 वाजता होतो, रात्री 8-8, 9-9, 10-10, 11-11, 12-12 वाजेपर्यंत सुद्धा ग्राउंड होतात. त्या टायमिंगची तुम्हाला सवय असली पाहिजे, हेच त्यांच्या बोलण्यातून त्यांना सांगायचं आहे. तर इंटरव्ह्यू खूप मोठा होत चालला होता, पण हे सांगणं खूप गरजेचं होतं मित्रांनो. जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, जेणेकरून जेव्हा जेव्हा आपण नवीन नवीन व्हिडिओ टाकू तेव्हा तेव्हा तुमच्यापर्यंत ते पोहोचत जाईल. आणि आपले मित्र, नातेवाईक जे पोलीस भरतीची तयारी करू इच्छितात, स्पर्धा परीक्षा करू इच्छितात, त्यांना ही लिंक शेअर करा, जेणेकरून ते सुद्धा मोटिवेट होतील, त्यांच्यामध्ये सुद्धा प्रेरणा जागृत होईल आणि त्यांना सुद्धा आपण काहीतरी केलं पाहिजे असं एक मनात इच्छा निर्माण होईल. तर इथंच थांबतोय, पुन्हा भेटूया.